आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळापासून दुप्पट फुलणारे किच्चे पापड ह्याची रेसिपी सांगणार आहे आणि आपला घरगुती एक सिक्रेट मसाला. तुम्ही हे पापड खाल्ल्याने त्याची चव तोंडातल्या तोंडातच रेंगाळत राहील, एवढे सुंदर हे पापड बनतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाचे किच्चे पापड बनवायच्या सुरुवातीला आपण इथं एक त्यात घालण्यासाठी मसाला बनवणार आहोत. कढई हलकीशी गरम झाली, त्याच्यात 2 चमचे आपण जिरे घालणार आहोत. 2 चमचे जिरे आणि 1.5 चमचा ओवा घालायचा आहे आणि एकदम गॅस मंद ठेवून मंद गॅसवर हलकेसे असे भाजून घ्यायचे. जास्त कलर इथे चेंज होऊन द्यायचा नाही, फक्त त्याचा वास सुटला ना की मग बंद करायचा गॅस. जिरे आणि ओवा छान खमंग भाजलेलं आहे. आता आपण बारीक करायचं ह्याला कुटून एकदम. तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी सुद्धा चालेल. मी आता खलबत्त्यात कुटून एकदम बारीक मसाला असा बनवते याचा. तर किच्चे पापडासाठी सुरुवातीला बघा आपण याच वाटीचं मोजमाप ठेवणार आहोत. या वाटीने मी 2 वाटी पाणी पहिल्यांदा गरम करायला ठेवते. पाणी चांगलं आपल्याला उकळी यायच्यासारखं करून घ्यायचंय. फुल 2 वाटी पाणी ठेवलंय कारण आपण 2च वाटी पीठ घेणार आहोत. पाणी गरम होते तोपर्यंत आपण पोह्याचे 2 चमचे याच्यात हा मसाला घालून घ्यायचा आहे. जिरे आणि ओवा बारीक केलेला. एकदम पण बारीक पिठासारखं करायचं नाही, थोडं दरदर ठेवायचं म्हणजे ते पापड खाताना मध्ये आधी लागलं की खूप छान लागतं. 2 वाटी पिठांसाठी आपण पोह्याचा 1 चमचा इथं पापड खार घालायचा आहे. पण याच्यात पापड खार घातला का नाही की पहिल्यांदा चेक करायचं, कारण पापड खार खूप खरट असतो. नाहीतर पापड खार घालून अजून वरनं मीठ घातलं की खूप खरट होतं. मग चेक करायचं कितपत खरट आहे आणि मगच मीठ त्याच्यात घालायचं. शक्यतो पापड खार घातला का नाही 1 चमचा, मीठ घालावंच लागत नाही अजिबात, कारण तेवढाच पापड खार पुरेसा होतो. बघा पाण्याला एकदम छान असा मोहर आलेला आहे. आता थोडीशी एक उकळी येऊन द्यायची आणि लगेच त्याच्यात आपण पीठ घालायचंय. तर बघा पाण्याला छान उकळी आलेली. आता आपण गॅस बंद करूया, कमी करूया आणि त्याच्यात हे पीठ सगळं घालून घेऊया. सगळं पीठ एकदम पटापट हलवून घ्यायचं असं. आता गॅस बंद करायचा आणि सगळं पीठ व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तांदळाचं पीठ कसं बनवायचं हे तुम्हाला मी सांगते. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला पाहिजेत तेवढे आणि 3 दिवस पाण्यात भिजत ठेवायचे. रोजच्या रोज पाणी बदलून घ्यायचं त्याचं आणि नवीन पाणी घालायचं. 4थ्या दिवशी तांदूळ उपसून घ्यायचे, चाळणीत पाणी नितळून द्यायचं आणि घरातच सावलीला फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे तांदूळ, म्हणजे पापड चिरडत नाहीत, तुटत नाहीत, काही नाही. आणि नंतर चांगले सुकले की मग आपण गिरणीवरून दळून आणायचे एकदम बारीक. पीठ कोरडं राहून द्यायचं नाही, सगळं खालचं वरचं असं साईडनं सगळं एकत्र करायचं आपल्याला. आता 15 ते 20 मिनिटासाठी आपण पीठ पॅक झाकून ठेवायचं. 20 मिनिटानंतर बघा आपण पीठ कढईतून काढलेलं आहे. एकदम छान झालेलं आहे, सॉफ्ट. आता हे पीठ आहे ना खूप कडक असतं, त्याच्यामुळं हाताने तर काय आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत नाही. सगळं मॅशरने असं मिक्स करून घ्यायचं. मग नंतर थोडंसं सोमट झालं की मग हाताने व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं. शक्यतो पीठ गरम असताना तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत तिथे घालू नका, भाजतंय म्हणून. गरम असतं. कसं होतं, प्लॅस्टिकची पिशवी थोडी तरी वितळली जाते, त्याच्यामुळं प्लॅस्टिकच्या पिशवीत घालायचं नाही, आपलं मॅशरने करायचं आणि मग नंतर हाताने सोसल तसं आपण मळून घ्यायचं. पीठ सगळं बघा व्यवस्थित छान मॅश करून घेतलेलं आहे. आता थोडासा तेलाचा हात लावायचा आणि सगळं पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम आपण कणिक भिजवतो ना तसं एकदम मऊ असं सगळं छान मळून घ्यायचं. तेल जास्त लावायचं नाही, नाहीतर नंतर काय होतं, पापड्यात सगळा तेलाचा कुबट वास येतो सुकल्यानंतर. कारण आपले 5-6 महिने तर नक्कीच राहतात, त्याच्यामुळं जास्त तेल लावायचं नाही, एकदाच तेलाचा हात लावायचा. तर बघा आपण थोडासा तेलाचा हात लावून सगळं पीठ एकसारखं मळून घेतलेलं आहे. ह्याला खूप मळावं लागतं म्हणजे त्याच्यात चांगला चिकटपणा येतो. बघा सगळं पीठ एकसारखं झालेलं आहे. पापड करताना तेल वगैरे काही लावावं लागत नाही, फक्त आपण इथं थोडासा तेलाचा हात लावून मळून घेतो तेवढंच. आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया. पीठ छान मळून झालेलं आहे बघा. आता आपण पापड बनवायला सुरुवात करायच्या आधी काय करायचं, उडदाचे पापड बनवताना कसे गोळ्या सगळ्या करून ठेवतो तसे हे फक्त नुसतं हातावर असे गोल गोळे करून ठेवायचे, म्हणजे पीठ सुकत नाही आणि पापड एकदम झटपट छान बनवता येतात.
असे नुसते गोल गोळे सगळे एकसारखे करून ठेवायचे. तर बघा आपण सगळ्या पिठांचे गोळे असे बनवलेले आहेत ह्या साईजचे सगळे एकसारखे. पण एक लक्षात ठेवा, पिठांचे गोळे बनवताना ना बिलकुल सुद्धा तुम्ही तेलाचा हात लावू नका. आता आपल्याला पापड करताना सुद्धा बिलकुल सुद्धा एक थेंब सुद्धा तेल लागत नाही आणि ह्याला सुद्धा तेलाचा हात लावून तुम्ही गोल गोळे करू नका. कारण नंतर पापड वाळले की आपले पापड बरेच दिवस राहतात, बरेच दिवस नाही बरेच महिने राहतात, त्याच्यामुळे त्याला कुबट असा वास येतो. बघा मी पुरी मेकरवर बनवणार आहे. तुमच्याकडे पुरी मेकर नसेल ना, तुम्ही पोळपाटावर लाटून बनवलं तरी चालेल. मी इथं हे फॉलची कागद घेतल्यात, आमच्यात भरपूर कागद असतात फॉलची, त्याच्यामुळे मी फॉलचीच कागद घेतलेले आहेत. नुसती गोळी अशी ठेवायची, त्याच्यावर दुसरा कागद ठेवायचा फॉलचा आणि फक्त दाबून घ्यायचं. आपलं पाण्याचं इथे प्रमाण सगळं व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं पापड एकदम छान होतात आणि लाटताना सुद्धा काही जास्त लाटावं लागत नाही. पाहिजे तेवढे पातळ बनवता येतात आणि एकदम मस्त होतात. बघा एकदम छान असे पापड होतात आणि पातळ सुद्धा होतात. ह्याला तेल वगैरे बिलकुल सुद्धा लावायला लागत नाही. हे बघा बिन तेलाचे लगेच निघतात पापड. लाटायला सुद्धा काही जास्त टाइम लागत नाही बघा. पण पुरी मेकरने होतं इझी, होता घरात म्हणून मी त्याचा वापर करते, नाही तर दरवेळेस मी अशी लाटूनच बनवायची. खूप छान होतात पापड, काही तेलाची गरज नाही लागत, काही नाही लागत, एकदम मस्त पातळ असे एकदम मस्त होतात बघा. तर बघा 2 वाटी पिठाच्या एवढ्या आपल्या 70 पापड्या झालेल्या आहेत. सगळे पापड एकदम व्यवस्थित झाल्यात. महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण ज्यावेळेस पीठ मळतो ना त्यावेळेस पीठ व्यवस्थित मळलं की पापड अजिबात तुटत नाहीत आणि चिरडत सुद्धा नाहीत. आता हे पापड तुम्ही उन्हात वाळवले तरी चालतील किंवा फॅन खाली सुद्धा एकदम छान सुकतात. बाहेर जर सुकवायचे म्हटलं ना तर 2 दिवसात लगेचच सुकतात आणि घरात फॅन खाली म्हणलं तर 2-3 दिवस लागतात. त्याच्यामुळं उन्हात सुकवले तरी सुद्धा चालते. तर बघा एक दिवस मी फॅन खाली चांगले किच्चे पापड सुकवले आहेत. एका दिवसातच छान सुकले होते, पण आता 2 दिवस अजून मी ऊन देणार आहे, म्हणजे वर्षभर छान टिकतील. बघा कुठं तुटले नाहीत, काही नाहीत, एकदम मस्त झाल्यात, तडासुद्धा गेले नाही. पीठ एकदम छान मळलं होतं, त्याच्यामुळं खूप सुंदर झालेले आहेत. अगदी एका तासात होणारी ही रेसिपी आहे आणि एकदम सुंदरसुद्धा बनतात. तर मी तुम्हाला तळून दाखवते. पापड खूप छान फुलतात बघा, एकदम मस्त होतात. बघा किती छोटा पापड होता, फुलून केवढा मोठा झाला. अगदी पाऊण तासात होणारी ही रेसिपी आहे आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. ह्याच्यासाठी पीठ एकदम व्यवस्थित छान मळलं का नाही की पापड एकदम सुरेख बनतात आणि तडे जात नाहीत, तुटत नाही, काही नाही. चवीला तर खूप छान लागतात. आपण तो मसाला घातलाय ना त्याच्यात ओवा आणि जिऱ्याचा, त्याच्यामुळे हे पापड चवीला 1 नंबर लागतात. तर बघा एकदम छान खुसखुशीत कुरकुरीत अशा आपले हे किच्चे पापड झालेले आहेत.